तर आज आम्ही निघालो होतो आमची लक्ष्मी आणण्यासाठी. तर त्यासाठी आम्ही घेतले आहेत पेढे आणि हार. ते घेऊन आम्ही निघालो होतो शोरूमकडे. तर तोपर्यंत आमची लक्ष्मी आली होती आणि आता आम्ही पूजा करून घ्यायची आहे. तर आम्ही घेतली आहे कॅरी गाडी. आमच्याकडे पहिली एक गाडी आहे, पण सारखं त्याचं काहीतरी काम निघतं आणि त्यामुळं आमचं काम दिवसभर थांबतो. मग कामालाही खूप लेट होतं. तर खाली सिटीमध्ये खूपच छोटे रस्ते असतात आणि मोठ्या गाड्या घेऊनही काही फायदा नाही. तर अशा छोट्याच गाड्या लागतात. तर आमची त्यातून नंतर सगळी प्रोसेस आवरली आणि आता आम्हाला जायचं होतं नारायणपूरला. गाडीची पूजा केली आणि गाडी तर खूपच छान आहे. एक फॅमिली आरामशीर पुढे बसू शकते आणि आम्ही तर कोणत्याही गाडीमध्ये निवांत बसतो. आम्हाला काय असं नसतं की मोठी पाहिजे छोटी पाहिजेत. त्यानंतर आम्हाला जायचं होतं नारायणपूरला. तर आम्ही फोटो काढले, व्हिडिओ छान बनवले आणि गाडीचा घेतल्याचा आनंद तर खूप असतो. तर हे आमची शिफ्ट आहे आणि कॅरी तर दोन्हीचाही नंबर एकच आहे. आणि आता आम्हाला जायचं नारायणपूरकडे. तर नारायणपूरला जाताना आज काही घेतलं तरी माझी अशी इच्छा असते की पहिले दत्त महाराजांच्या चरणाशी जाऊन यायचं आणि त्यानंतर मी जाताना छान असे गजरेही घेतले होते. आणि प्रवास करत आता आम्ही निघालो नारायणपूरला. पण रस्ता बंद झाल्यामुळे आम्ही आलो होतो पालखीच्या रस्त्याने. तर हा होता पालखी विसावा आणि आता रस्त्याचे काम चालू आहे सगळीकडे. आणि हे मूर्ती आहे जी विठ्ठलाची, खूप दिवसाची माझी इच्छा होती, पण आम्ही प्रत्येक वेळेस तिकडून जातो. हा रस्ता खूप लांब पडतो. तर ह्यावेळेस आवर्जून आता भेट झाली आणि उशीर खूप झाला होता, पण दर्शन घ्यायची इच्छा असते. कारण देवाचं मला खूपच आवड आहे, त्यामुळं कुठेही काहीही असलं तर मला पहिल्यांदा जायचं असतं. यात्रा ते तर देवाचं दर्शन घेतलं आणि मूर्ती तर खूप सुंदर आहे. पण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर ही तर ज्ञानेश्वर महाराजांचं विसाव्याचं ठिकाण आहे आणि ही पालखीचा रस्ता आहे. त्यानंतर जत्रेचं फील येण्यासाठी आम्ही आणि गुड्डी थोडा वेळ पाठीमागं बसलो, कारण गावाला जत्रेला जाताना आम्ही असंच बसून जातो. त्यानंतर चहा घेतला आणि चहा एन्जॉय करून निघालो. पण आमच्या गप्पाच्या नादात आणि रस्त्याचं काम चालू होतं आणि खूप दिवसांनी इकडं आलो. ते डायरेक्ट आम्ही जेजुरीच्या पायथ्याशी पोचलो. तर ती होते जेजुरीचं खंडारायाची जेजुरी. पण खूप उशीर झाल्यामुळं गड बंद असतं, त्यामुळं नंतर आम्ही परत रिटर्न आलो आणि नारायणपूरला गेलो. दर्शन नाही झालं जेजुरीचं, पण नंतर कधीतरी नक्की जाऊ. त्यानंतर दत्त महाराजांच्या चरणाशी आज संध्याकाळी एवढं निवांत होतं, खूपच छान वाटलं. कारण मी पाठीमागं 2-3 वेळेस आली तर खूप गर्दी होती, निवांत बसताच येत नव्हतं. आणि आज खूप वेळ संध्याकाळी शांत असं बसलो, दर्शन झालं. आणि त्यानंतर आता आम्हाला जायचं होतं घराकडे, पण आता खूपच रात्र झाली होती. तर मुलांना भूकही लागली होती. तर जेवण केलं आणि इथं खूपच छान हॉटेल होतं आणि नवीन गाडीची फिलिंग ही वेगळीच असते. खूप छान वाटतं असं काहीतरी असलं की. आणि आम्ही जेवण केलं सगळ्यांनी. जेवण एन्जॉय करून आम्ही आता निघालो होतो घराकडे. तर आता घराकडं जाताना तर रात्र खूप झाल्यामुळं मुलांनाही खूप कंटाळा आलेला असतो. त्यानंतर आमची गाडी होती शोरूममध्ये घेवायला. तर आम्ही शोरूममध्ये जाऊन आमची गाडी घेऊन आलो. त्यानंतर लक्ष्मीला घेऊन आलो घरी. तर असा होता आजचा दिवस.